खरं तर ऐतिहासिक अण्णावांनी सजलेला आजचा हा क्रिकेट मंच, एका बाजूला पालकर तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातलं सर्वात मोठं अण्णाव म्हणजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचं अण्णाव. चौकार येतोय, चौकाराने आपलं खातं उघडतोय. या डावखुऱ्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये खूप अप्रतिम अशी कामगिरी साकारली. अजय भंडारी. तर इथे हरिभक्त पारायण श्री पुंडलिक महाराज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कोकण दिंडी अध्यक्ष आहेत आणि वारकरी संप्रदायातील एक अनन्य व्यक्तिमत्व की पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, होय होय वारेकरी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. याच दरम्यान अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि सलग दुसरा चौकार. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण इथं पाहतोय. धावफलकावर धावा लागल्यात 8. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. समालोचनाचा कणा ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे स्कोरर, आणि गेले कित्येक वर्ष या क्रिकेटला सौंदर्य प्राप्त करून देणारं मोठं नाव स्कोरर क्षेत्रातलं म्हणजे कांचनजी पालकर यांच्या समवेत हा आला आणखीन तिसरा सलग मोठा फटका येतोय. दणदणीत षटकार धावफलक जाऊन पोचतोय 14 या धावसंख्येवर. हरिभक्त पारायण श्री महेश महाराज फडके माऊलींचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने माऊली आपला आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतोय, मात्र आता फटका फसला आणि एक महत्वाची विकेट अजय भंडारीच्या रूपानं मिळतीये. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायानं या महाराष्ट्राचं आध्यात्मिक अधिष्ठान बसवलं. कोकण दिंडीचं अध्यक्षस्थान बेलवलीला मिळालं हे खरं तर बेलवलीकरांचं सद्भाग्य. हरिभक्तपरायण कुंडलिक महाराज पाटील आणि त्याचबरोबर कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे हरिभक्तपरायण महेश महाराज फडके यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. धावफलकावर धावा लागल्या 14-1 गडेच्या मोबदल्यामध्ये 14 धावा आपण धावफलकावर पाहतोय. भव्य दिव्य असं आमदार चषक 2025चं आयोजन. षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव, पंचांचा इशारा बाईटचा येतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 15 वर. 4 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना, 2 मातब्बर संघ आमने सामने. पहिला सामना आपल्या ताकदीवर जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेत. 6 रजनींमध्ये चालणारी ही स्पर्धा. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, सुरेख फटका, तितकंच चांगलं क्षेत्रक्षण. 1 धाव मिळते आणि एका धावेनंतर पहिल्या षटकाची समाप्ती होणार. पहिल्या षटकानंतर 1 बाद 16.
उसाटणे आणि नांदगाव दरम्यान सुरू असलेला हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. फलंदाजी करत असताना उसाटणे संघानं 1-16 अशी दमदार सुरुवात केली आहे. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 24 चेंडूंचा उत्तरार्ध असणार आहे. 6 रजनीमध्ये चालणारी ही स्पर्धा तब्बल 48 संघ, 47 सामने, 3,85,000चं कॅश प्राईज आणि त्याचबरोबर वैयक्तिक अनेक बक्षिसांची रेलचेल आपल्याला इथे पाहायला मिळेल. स्वप्नातील बाईक मालिकावीरासाठी दिली जाईल अशी भव्य अशी स्पर्धा बेलवलीच्या पुण्यभूमीमध्ये आयोजित करण्यात आली. पहिली रजनी, पहिल्या रजनीतील हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण अनुभवतो आहोत. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्कृष्ट असा फटका आपल्याला इथं पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून आला खणखणीत षटकार. छब्बीस जानेवारी 1950 भारत प्रजासत्ताक झाला आणि कालच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. दरम्यान पुढचा चेंडू अप्रतिम, चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. अनेक वीरांच्या बलिदानातून 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि तो दिन आपण साजरा केला सर्वांनी. स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आलाय, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेकडे निघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र दरम्यान 2 धावा पूर्ण. चांगलं बॅकिंग पाहायला मिळालं. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोचतोय. 26, 1-26, 1-24. दुसरं षटक प्रगतीपथावर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या अविचल निश्चल प्रबळ गडा कडून आपण गोलंदाजी पाहतोय. पॉइंट वर अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. दुसरी विकेट मैदानातून बाहेर. तरी ती मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री पुंडलिकबुवा पाटील, त्यानंतर आपले कीर्तनकार हरिभक्त परायण श्री महेश महाराज फडके, हरिभक्त परायण श्री जयेंद्र माली, हरिभक्त परायण श्री रमेश पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत असणारे गणेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रशांत पाटील पेन आपलेही, काशीनाथ पाटील त्यांचे समवेत आहेत आणि निलेश धर्मा पाटील या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं सरचे स्वागत आहे. हॅलो, पंचांचा इशारा नो बॉल आणि नो बॉलवर अनिकेतने आपलं खातं उघडलंय चौकारानं. 5 धावा मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 29 वर. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि या 10 चेंडूंमध्ये अप्रतिम अशी कामगिरी फलंदाजीची आपण पाहतोय उसाटणे संघाची. खुशखबर असणार आहे रिदांश राजेश पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 505 रुपयाचं पारितोषिक. धावफलकावर धावा लागल्यात 29. 2 बाद 29. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, मात्र तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते आणि या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय तो 30 वर. 2 बाद 30. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा उसाटणे संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू. क्रीडांश राजेश पाटील
यांच्याकडून सलग 3 षटकारांशी साठी 500 रुपये. दरम्यान मिडविकेट क्षेत्रात खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर 2 षटकांचा खेळ संपतोय. 15.50च्या सरासरीने तब्बल 31 धावा धावफलकावर लागतात. दुसऱ्या फेरीचा सामना असल्यामुळे हा सामना 4 षटकांचा असणार आहे. येणारे 12 चेंडू, या निर्धारित 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा उसाटणे संघ इथं प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पहिले 2 सामने पाहिले, या 2 सामन्यांमध्ये 60+ धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तशीच धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न उसाटणे संघाकडून असणार आहे. क्रीडांश राजेश पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 505 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुवर्ण संधी असणार आहे फलंदाजांसाठी. तर इथे सन्माननीय ऋषाल पाटील वारदोली अर्जुन बैलाचे मालक आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे. मात्र विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी चौकार हॅट्रिक साठी कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट इथे होणार नाही आहे. सिंगल विकेट, सिंगल षटकार आणि सिंगल विकेट साठी मात्र एकदाच अनाउन्समेंट केली जाईल षटकामध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स परशुराम पाटील सर. धन्यवाद. सूचना इथून पुढे काटेकोरपणे पाळली जाईल. धावफलकावर धावा 31. तिसरं षटक प्रगतीपथावर. पनवेल एंडकडून गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक हुद्दार. शॉर्ट पिच चेंडू कनेक्ट केला आणि आला हा दणदणीत षटकार. षटकारांची धावफलक जाऊन पोहोचतोय 37 वर. 2 बाद 37. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रतीकच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण पाहायला मिळालं आणि 6 धावा वसूल केल्या. धावफलकावर धावा आल्यात 37. भव्य अशा आमदार चषकाचं आयोजन 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतीये. पुढचा चेंडू, आता मात्र चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू कव्हर क्षेत्रात ट्रॅव्हल होणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र इथं यष्टीरक्षक चूक करतोय आणि ही धावबादची संधी गमावतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावर धावा होत आहेत 39. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 39 वर. षटकातील तिसरा चेंडू घेऊन प्रतीक सज्ज होतोय. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा 39. आउटसाइड द ऑफ असलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न इथं फलंदाजाचा फसला. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिर 39. उसाटणे बनाम नांदगाव अशी ही लढत आपण पाहतोय. याच दरम्यान खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू डायरेक्ट हिट आणि धावबाद. फलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला प्रतीकनं आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धावबादच्या स्वरूपात तिसरा झटका बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या उसाटणे संघाला. तर यानंतरची लढत असेल बघा. जय दुर्गा रुंजन क्रिकेट संघाचे संघनायक आणि तिरंगा शिवकर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. याच दरम्यान दिनेश बंधूंचे बंधू, आमचे बंधू उमेशजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात 39. 3 बाद 39. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं कलेक्ट केलं चेंडूला आणि डायरेक्ट हिट करत प्रतीकने फलंदाजाला परतवलं. 8 चेंडूंचा खेळ इथूनही बाकी असणार आहे. या 8 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, चेंडू आलाय बॅटवर. चेंडूने फक्त उंची नाही तर लांबी ही गाठली आहे. खणखणीत षटकार. धावफलक जाऊन पोहोचणार 45 धावांवर. 3 बाद 45. तिसरं षटक प्रगतीपथावर. 1 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी.
षटकातील शेवटचा चेंडू, रिझल्ट सेम, सरळ 2 षटकार लगातार धावफलकावर धावा लागतायत. देणगी 51ची. 3 षटकांनंतर धावफलकावर धावा लागल्या 51. 3 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रतीकच्या एक धावाची विकेट मिळाली. मात्र आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय ती उसाटणे संघाकडून. तेज तर्रार फलंदाजीचं प्रदर्शन. धावफलकावर धावा लागल्या 3 बाद 51. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन नांदगाव संघाकडून गोलंदाज सज्ज होणार आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न उसाटणे संघ करणार. तर इथे यानंतरची लढत असेल बघा. जयदुर्गा रोंजन विपक्ष तिरंगा शिवकर क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शेवटचा पुकार आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली. आमच्या ऑर्गनायझर कमिटीची एक नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे आणि एखादा संघ जर उशिरा आला त्या संघाला इथे दंडित केलं जाईल. तर इथे आम्ही पाहतो आमचे शिवभक्त समालोचक दिनेश पाटील सर यांचे बंधू उमेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. उमेश, मनपूर्वक आपलेही सरचे स्वागत आहे. शिवकर संघाचे कर्णधार इथे नमूदार झालेत. नाणेफेक होईल आणि दुसऱ्या गटातील पहिल्या फेरीचा सामना सुरू होईल. दरम्यान आपण आता उसाटणे बनाम नांदगाव या 2 मातब्बर संघांमध्ये आपण लढत पाहतोय. उसाटणे संघ प्रथम फलंदाजी करतोय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 बाद 51 अशी दमदार धावसंख्या आतापर्यंत उभारली. शेवटचं निर्धारित षटक, निर्णायक षटक आपल्या भेटीला येईल. प्रबळ एंडकडून पहिला चेंडू. चेंडू हवेत कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव आणि या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय तो 52 वर. 3.1 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्यात 52. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरा षटकार क्रीडांश राजेश पाटील यांच्याकडून लावलेलं पारितोषिक जात आहे अनिकेत साडी. खणखणीत षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 58 वर. 3 बाद 58. दमदार फलंदाजी अनिकेत ढोपरे यांच्या बॅटमधून. एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी साकारली अनिकेतनं. कारण नांदगाव सारख्या मातब्बर संघासमोर खेळत असताना धावांची इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं होतं आणि त्याच पद्धतीने फलंदाजी इथं करतोय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. धावफलकावर धावा लागल्यात 58. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज प्रबळ एंडकडून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. रिझल्ट सेम, लगातार बार बार दुसरा षटकार आणि अनिकेतच्या बॅट मधून निघालेला हा 4था षटकार. धावफलकावर धावा लागल्या 64. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 4 षटकांचा सामना आहे. मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 5 षटकामध्ये 75 पार झाली होती. आता मात्र 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 64. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. या 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवत नांदगाव सारख्या मातब्बर संघासमोर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आणि अनिकेत तिथे यशस्वीरित्या फलंदाजी करतोय. 6 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा जोरदार फटका. रिझल्ट सेम, सलग 5वा षटकार. 5 षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 70 वर. 7 चेंडूंमध्ये 35 धावांची खेळी साकारतोय अनिकेत ढोपरे. पहिल्या चेंडूवर पालकर सर काय एक धाव घेतली त्या फलंदाजानं. अनिकेतला छोटा भाऊ आणि मोठ्या भावाला संधी निर्माण करून दिली आणि त्या संधीचं सोनं करतो इथं अनिकेत.
7 चेंडू 35 धावा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येतील का? 4 चेंडू या षटकातील झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. अनिकेत 5 चेंडूमध्ये 5 षटकार. मिस टाइम स्ट्रोक. मात्र इथं अनिकेतच्या खेळीचा होतोय अंत. धावफलकावर धावा लागल्या. 70 धावसंख्येवर लागतोय चौथा झटका. अतिशय अप्रतिम खेळीचं, दमदार बहारदार खेळीचं प्रदर्शन अनिकेतकडून पाहायला मिळालं. 5 लगातार षटकार लगावत अनिकेत परततोय. 8 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी साकारत. आणि वैशिष्ट्य सांगता येईल उसाटणे संघाचं, 2 बंधू मैदानात खेळत होते आणि त्यानंतर आता मैदानात बाप तो बाप होत आहे. मैदानात फलंदाजी साठी येत आहेत अनिकेत ढोपरे चे वडील. आणि क्रिकेट बद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. हा रक्तात नाही तर रक्ताच्या प्रत्येक थेंबाच्या प्रत्येक कणात पोचलाय. वय मॅटर करत नाही. तो जोश, तो जुनून आपल्याला पाहायला मिळतोय. या गावचे जावई आणि इथे शेवटचा चेंडूचा सामना करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटवर आला नाही. 1 धाव मिळाली आणि या एका धावेबरोबर पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या धावफलकावर धावा तब्बल 71. विजयाचं आव्हान असणार आहे 24 चेंडू 72 धावा. अतिशय अप्रतिम खेळीचं प्रदर्शन आपण पाहिलं उसाटणे संघाकडून. या खेळीमध्ये, या धावसंख्येमध्ये 8 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी साकारली. तर इथे तत्पूर्वी नाणेफेक केली जाणार आहे. जयदुर्गा रोंजन विपक्ष तिरंगा शिवकरी क्रिकेट संघाच्या दरम्यान. मान्यवरांच्या शुभास्थिती नाणेफेक संपन्न होईल. जितूदादा बतालिया आपल्या शुभास्थिती नाणेफेक संपन्न होईल आणि लगेचच मान्यवरांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक संपन्न होईल. तिरंगा शिवकर विपक्ष जयदुर्गा रोंजन. तर या इथे नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. शिवकर या इथे लवकर, वेळ कमी आहे. मान्यवरांना आम्हाला मान्यवरांचा इथे सन्मान केला जाणार आहे. बघा इथे जितूदादा बताले माजी उपसरपंचांच्या शुभास्ते जयदुर्गा रोंजन विपक्ष आहे. रोंजन म्हटलं तर संतोषदादा पाटील बेलवली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल, नाणेफेकीचा कौल बघूया. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ. संघटक निर्णय. चला तत्पूर्वी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. संतोष पाटील या आपण. हॅलो. तर मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. हरिभक्त पारायण श्री पुंडलिकबुवा पाटील या. पुंडलिकबुवा पाटील महेश महाराज यांचा सन्मानित केला जाईल. महेश महाराज फडके या. पुंडलिकबुवा आपणही यावं. महेश महाराज आपणही या, आपला सन्मानित केलं जाणार आहे. या माऊली या, कीर्तनकार आहेत. माऊलींचा हेतूची सन्मानित केलं जाणार. हरिभक्त पारायण श्री महेश महाराज फडके. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन लोका. क्रीडांश राजेश पाटील. तर वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री पुंडलिक महाराज पाटील कोकण दिंडी अध्यक्ष आहेत. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप सातत्याने आपल्या उरासी बाळगणारे एक व्यक्तिमत्वाचा सन्मानित केलं जाईल. यानंतर हरिभक्त पारायण श्री महेश महाराज फडके यांचा सन्मानित केला जाईल. महेश महाराज फडके. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचा अंतकरण आहे आणि ज्यांनी उर्वरित यापुढील आयुष्य पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित केलेलं आहे,
असे कीर्तनकार हरिभक्त परायण श्री महेश महाराज फडके यांचा स्वागत इथे केलं जात आहे. यानंतर सन्मान असेल हरिभक्त परायण श्री जयेंद्र माली आणि रमेश पाटील. यानंतर प्रशांत पाटील पेन विद्युत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत आहेत आणि सन्मान्य गणेश पाटील आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जाईल. प्रशांत पाटील पेन या, स्वस्तिक फडके, सुजय पाटील आणि जगदीश पवार या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ऋषाल पाटील बारदोली या आपला सन्मानित केलं जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स कडे आपण वळणार आहोत. खेळ स्टार्ट असेल बघा, या खेळ स्टार्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. यानंतर आवाज हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील बेलवली. तर धन्यवाद परशुराम सर. पहिला चेंडू सुरेख फटका आहे, चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल आणि इथे मात्र पहिलाच फलंदाज बाद होईल नांदगाव संघाचा. उदार मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. पूर्णपणे अपेक्षा असतील मनीष खुटलेवरती, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 50 धावा याच मैदानामध्ये मारल्या होत्या, परंतु आता पुन्हा एकदा त्याच धावांची आवश्यकता असणार आहे. कारण का विचार केला 72 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलाय. उसाटणे संघाचा आपण पाहतोय गोलंदाज असणार आहे अमर हिलाल. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली, पॉवर प्लेचं शतक आहे आणि या शतकामध्ये मात्र फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलाय अमर हिलाल या गोलंदाजाला. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय सुजल भगत. आपण पाहतोय गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आकाश पवार मात्र येतोय. कंचन पालकर सर इथे मात्र थोडस ब्रेक घेत आहेत. पहिली सफलता प्राप्त झाली अमर हिलाल या गोलंदाजाला. तर नवीन फलंदाज मात्र सुजल भगत ऑन स्ट्राईक असणार आहे. .78 सरासरीने धावा जमवायच्या आहेत. त्या म्हणजेच नांदगाव संघाला. गोलंदाज सज्ज अमर हिलाल. तर ऑन स्ट्राईक असणार आहे सुजल भगत. जबाबदारी असणार आहे मनीष खुटलेवरती, मात्र नॉस्टिकवरती उभा असणार आहे मनीष खुटले. धावांचं भलं मोठं आव्हान आहे. एक्सप्रेस एंड करून मारा करण्यासाठी सज्ज होतोय उसाटणे संघाकडून अमर हिलाल. लेफ्ट हँड फलंदाज सुजल भगत. यावेळचा चेंडू वेगवान चेंडू, वेगावरती स्वार झालाय. ज्याप्रमाणे एक्सप्रेस एंड करून मारा करतोय अमर हिलाल, त्याच गतीने त्याच दिशेने अतिशय सुरेख वेगवान चेंडू फेकला जातोय आणि इथे मात्र यष्टीरक्षक काम सुरेख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जसे चेंडू निर्धाव मैदानामध्ये टाकले जातील तसं तसं मात्र प्रेशर निर्माण होईल फलंदाजावरती. यावेळचा चेंडू देखील यॉर्कर लाईनचा चेंडू होता. इथं मात्र पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. एकीकडे आपण पाहिली फलंदाजी सुरेख झाली उसाटणे संघाची, तर आता मात्र अमर हिलाल मात्र त्याच फलंदाजीच्या अनुषंगाने त्यांच्या संघाला एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे मात्र स्ट्राईकवरती येणं गरजेचं असणार आहे मनीष खुटलेला. कारण की विचार केला तर 21 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता आहे. भलं मोठं आव्हान. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज अमर हिलाल आणि इथे मात्र सुजल भगत पाहत राहिलाय चेंडूकडे. अतिशय वेगवान चेंडू फेकले जात आहेत मैदानामध्ये गोलंदाज अमर हिलाल कडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत आपल्या गोलंदाजीवर, तो म्हणजे अमर हिलाल या गोलंदाजानं. वेगवान चेंडू, वेगावरती स्वार झालाय गोलंदाज अमर हिलाल. तर पुन्हा एकदा सुजल भगत सज्ज. यावेळचा चेंडू आपण पाहतोय निश्चितच इथं मी तर म्हणेन श्री गणेशा झालाय स्वेर चेंडूनी, तो म्हणजे नांदगाव संघाचा. कारण की अद्यापर्यंत एकही
त्याच दरम्यान या ठिकाणी मी विनंती करतोय आदरणीय विशालजी पाटील साहेब रोंजन यांना विनंती करतोय की या आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक धाव मिले अवांतरच्या स्वरूपात पंचांनी मात्र दंडित केले गोलंदाजाला. यावेळचा चेंडू देखील सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अतिशय ऑफ स्टंपच्या समोरून जाणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन की पूर्णपणे अडचणीत सापडलाय तो म्हणजेच नांदगाव संघ. 24 चेंडू 72 धावांची आवश्यकता होती, आता मात्र 19 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या हा बाहेरून जाणारा चेंडू. पंच मात्र आमचे इथे DK चोरगे सर आमच्याकडे बोलतील, स्वर दर्शवतील आणि आणखीन एक अवांतर धावसंख्येच्या स्वरूपात धाव मिळेल नांदगाव संघाला. धावपलकावरती धावा पाहतो आपण, 1 बाद 2 धावा. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. एखाद्या मोठ्या फटकेची आवश्यकता असणार आहे नांदगाव संघाला, परंतु तो फटका सुजल भगतच्या मार्फत पाहायला मिळेल काय की निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू आपण पाहतो खोलवर टप्प्याचा होता, चेंडू जातोय लॉंगॉटच्या रिजनला, क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाहीये फलंदाजानं. कारण की आता समजून चुकलाय तो म्हणजे मनीष खुटले. कारण की आता मला फलंदाजी करायची आहे मैदानामध्ये. 18 चेंडूमध्ये 70 धावा जमवण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु त्या प्रयत्नाला यश येईल काय हे येणारे 18 चेंडू सांगतील. तत्पूर्वी इथे मात्र पहिलं शतक समाप्त झालंय. अमर हिलालचं कमालीचं या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त ह्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू निर्धाव फेकलेत, ते म्हणजे अमर हिलाल या गोलंदाजानं, आणि 2 स्क्वेअर चेंडू मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये त्याला टाकलेत. तर अशा प्रकारे 1 बाद 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि 70 धावीची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजेच नांदगाव संघाला. जितेश मडवी गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. जितेश मडवी गोलंदाज सज्ज जितेश मडवी. तर ऑन स्ट्राईक असणार आहे मनीष खुटले. ऑन स्ट्राईक सलामीवीर जरूर होता, परंतु नॉस्ट्राईकवरती 6 चेंडू राहिल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये ऑन स्ट्राईक येतोय मनीष खुटले. मागच्या सामन्यामध्ये 50 धावींची बहारदार खेळी केली होती, पण या सामन्यामध्ये काय करेल. यावेळचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक येतात, जोपर्यंत चेंडू फील्ड करेल फेकेल तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 4 धावा. 17 चेंडू आणि 68 धावीची आवश्यकता आहे. मामा परिवाराकडून अनिकेत डोबरीला मात्र 500 रुपयाची बक्षीस येते, त्याचंही विशेष स्वागत. गोलंदाज सज्जा. यावेळेचा चेंडू मनीष खुटले याने मात्र शप्पल होऊन चेंडू खेळून काढला. कार्पेटर फटका पाहायला मिळतोय स्क्वेअरलेगच्या रिजनला, तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात असेल. 1च धाव मिळेल नांदगाव संघाला आणि 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धावपलकावरती 5 धावा. 25.12ची सरासरी पाहायला मिळते प्रति षटकामध्ये. म्हणजे विचार केला तर एका चेंडूच्या 4 प्लसनी धावा काढाव्या लागतील, म्हणजे षटकार मारावे लागतील. मी तर म्हणेन फलंदाजांना, कारण की 16 चेंडू आणि 67 धावीची आवश्यकता. ऑन स्ट्राईक सुजल भगत. जितेश मडवीची अतिशय दर्जेदार गोलंदाजी. इथे मात्र पंचांनी हात वर केलाय, फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का आपण पाहतोय नांदगाव संघाला.
असतं. तर ज्या संघानं अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत चिंचपाडा संघाला ज्या संघानं मात्र सहज पराभूत केलं, आता मात्र त्याच संघाच्या गोलंदाजीच्या विरोधात काही अफलातून फलंदाजी राहिली उसळण्या संघाची. त्याच्यामुळे क्रिकेट बरे तीच असेल गेम, परंतु प्रत्येक डाव तुम्हाला नवासा करावा लागतो. निश्चितच प्रति चेंडूमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन, निशांत हुद्दार नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज जितेश मडवी. यावेळचा चेंडू आपण पाहतोय कार्पेटवर फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या रिजनला क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरीने आता मात्र काही होणार नाहीये, कारण की विचार केला तर 13 चेंडू आणि 66 धाबीची आवश्यकता. तेरा चेंडू 66 धावा. गोलंदाज सज्ज. यावेळचा चेंडू सुरेख फटका आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाणारा हा मात्र मिळेल. चौकार उशिराने येतोय. 10 धावा धावपलकोट आपल्याला पाहायला मिळतील. बारा चेंडू 62 धाबीची आवश्यकता असणार आहे नांदगाव संघाला. दिल्ली जरूर दूर है लेकिन नामुमकिन नहीं है. इथून जर मात्र मोठे फटके जर लगावले तर निशांत हुद्दार असणार आहे ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहतो आपण अजय भंडारी, मागच्या सामन्याचा हिरो. अजय भंडारी असणार आहे गोलंदाजीसाठी. काय सुरेख गोलंदाजी आहे, परंतु यष्टीरक्षक इथे मात्र चुकी करतोय आणि बॅटची एज जरूर लागली. पंच डीके चोरगे सर आमच्याकडे इशारा देत आहेत आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 11 धावा, 2 बाद, 11 चेंडू 61 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज असणार आहे अजय भंडारी. यावेळचा चेंडू देखील क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकला होता, सन्मान दिलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनला. क्षेत्ररक्षक असेल तैनात. एक धाव मिळेल. गोलंदाज सज्ज. यावेळचा चेंडू पाहतोय आपण. चेंडू जाईल कबडच्या रिजनला. कार्पेटर फटका पाहायला मिळतोय. एक धाव, 9 चेंडू आणि 59 धावेची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल अजय भंडारी या गोलंदाजाकडून. रिव्हर्स अटेम्प्ट. इथे मात्र मोठा फटका जरूर लगावला जातोय. फलंदाज मनीष कुटले मधून. मी तर म्हणेन हा चेंडू असणार आहे लेगस्टिकच्या. हा बाहेरून जाणार चेंडू. इथे मात्र पंच दंडित करतील गोलंदाजाला, कारण की अजय भंडारीचं आतापर्यंत सुरेख षटक चालू होतं,
परंतु स्विचिटने ज्या 6 धावा आल्या त्याच्यानंतर मात्र स्वेर टाकण्यामध्ये थोडंसं प्रेशर निर्माण केलं अजय भंडारी या गोलंदाजावरती. इथे मात्र फलंदाज बाद, दांडी गोल, तिसरा धक्का डीजे. पण ऑन स्क्रीनवरती अतिशय छोट्या चुमुकल्या आहेत आणि डान्स करतायत. आपण पाहतो अनन्या असणार आहे, अनन्या राकेश म्हात्रे यांची कन्या पाहायला मिळते. तर पाहिजे गोलंदाज आपण पाहतो अजय भंडारी गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. मनीष फडके च्या बॅट मधून येतोय हा भला मोठा फटका, 6 धावा डीजे. आपण पाहतोय सँडी डीजे. इथे मात्र पोरीने चिल्ड केलं का नाही केलं माहिती नाही, परंतु ह्या फटक्यानं मात्र गोलंदाजाला जरूर चिल्ड केलं. भल्ला मोठा फटका आपण पाहिला. मनीष फडकेच्या बॅटमधून हा आलाय पहिला षटकार. 26 धावा झाले धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 46 धावा. उज्ज्वल ढोपरी गोलंदाज येतोय, चौथी गोलंदाजी असणार आहे. निशांत हुद्दार इथे मात्र बॅटचे जरूर लागले. यष्टीरक्षकानं सुरेख खेळ टिपलाय. फलंदाज बाद होईल निशांत हुद्दार. धन्यवाद. तर आपण पाहतोय नवीन फलंदाज असणार आहे मैदानामध्ये मंगेश गायकर, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूंचा सामना केला होता. 2 चौकाराने 1 षटकार जरूर लगावला होता, परंतु इथे मात्र उशिरा येतोय ऑन स्ट्राईकवरती. तो म्हणजेच मंगेश गायकर. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे सुरुवात केली होती त्याचप्रमाणे ह्याही सामन्यामध्ये सुरुवात करते. उशीर जरूर झालाय, परंतु हम भी किसी से कम नाही ही मात्र मैदानामध्ये ताकद दाखवतोय नांदगाव संघ. गोलंदाज सज्ज, गोलंदाजच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. उज्ज्वल ढोपरी यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालाय आणि 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 31 धावा. तर नेक्स्ट मॅच तिरंगा शिवकर वर्षे जयदुर्गा रोहिंजन दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती की स्टेजच्या समोर या. कुठे असाल तुम्ही तर, आणि लगेचच सामना जर संपेल ना लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. बॅटची जरूर घेतली होती, मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये नांदगाव संघाला. एक औपचारिकता मित्र म्हणून मैदानामध्ये शिल्लक असणार आहे. 2 चेंडू 41 धावा.
गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकला होता, मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. फलंदाज आपण पाहतो मनीष फडकेकडे, ज्याने पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार लगावला होता, परंतु येणारे नंतरचे 3 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा मात्र आपल्या खात्यावरती आत्तापर्यंत ठेवलेत मनीष फडके या फलंदाजानं. 1 चेंडू बाकी असणार आहे शेवटचा या उत्तरार्धातील आणि 41 धावेची आवश्यकता. इथं मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिस झाला आणि आणखीन एक सफलता प्राप्त होईल उज्ज्वल ढोपरीच्या नावानं. डीजे अंतिम चेंडूवर आणखी एक मात्र विकेट इथे बहाल होती आणि इथे एकतर्फी सामना स्वर्गीय रामचंद्र मोठी प्रतिष्ठान उसरणे संघानं जिंकला. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ मात्र राहिला आणि ज्या संघानं नांदगाव संघानं मागचा सामना गाजवला इथे मात्र परफॉर्मन्स खराब राहिला. तर चला नेक्स्ट सामना लगेचच रोहिंजा संघ आपण मैदानाकडे रवाना व्हा. हे नेमकं कशासाठी होतं? हा फटाका थोडा लांब लावा. तर ह्या सामन्याचा सामनावीर असणार आहे ज्याने खऱ्या अर्थाने 8 चेंडूमध्ये तब्बल 35 धावेचे योगदान दिलं, त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार. तोच असणार आहे उसाटणे संघाचा अनिकेत ढोपरे. अनिकेत ढोपरी याच्यासाठी 500 रुपयाचं देखील पारितोषिक आहे अनिकेत ढोपरे याच्यासाठी. तर मी विनंती करतो आयोजकांना की आपण अनिकेत ढोपरे याच्यासाठी हा 500 रुपयाचा पारितोषिक आहे द्यायचा आहे. परिवार यांच्याकडून देखील अनिकेत ढोपरीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तब्बल 1005 रुपयाचा पारितोषिक असणार आहे अनिकेत ढोपरी या फलंदाजासाठी, ज्याने अप्रतिम खेळी केली. 8 चेंडू 35 धावा. तर 5 षटकार आणि 1 चौकार. तर अनिकेत तुझ्यासाठी मामा परिवार यांच्या वतीने 500 रुपयाचं आणि इतरही 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे तुमच्या समर्थकांच्या वतीने. टोटल 1001 रुपयाचा कॅश प्राईज. अनिकेतला सामनावीराचा किताब इथे मान्यवरांच्या शुभास्ती दिलं जाईल. या तर विशाल आपण या, ऋषाल आपण या बघा.